कॅप्टन अशोक खरात याच्याबाबत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आता त्याच्याबाबतचे व्हिडिओ वगैरे तुम्ही सगळे पाहिलेले आहेत। ते व्हिडिओ आता जुने सुद्धा झाले असतील आणि ते व्हिडिओ म्हणजे अक्षरशः उंगाळवाने आणि किळसवाने आहेत, हे तुम्ही सगळं बघितलं देखील असेल। पण अतिशय धक्कादायक माहिती जी समोर आलेली आहे ती म्हणजे अशोक खरात जो आहे, कॅप्टन अशोक खरात जो आहे, तो स्वतःचे जे सावध किंवा ज्या महिलांना टार्गेट करायचा त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट कॉमन आहे। आपण जनरली काय म्हणतो की ज्या अनपढ किंवा कमी शिकलेल्या महिला असतात त्या जास्त करून बाबा बुवा यांच्या नादी लागतात, अंधश्रद्धेच्या त्या बळी ठरतात। पण अशोक खराच्या मॅटरमध्ये उलट झालं असून त्यांनी अशा प्रकारे सावध शोधलेले आहेत, अशा महिलांना टार्गेट केलेलं आहे की ज्या महिला या उच्च शिक्षित असल्या पाहिजेत। आणि दुसरा कॉमन पॉईंट जो समोर आला आहे तो म्हणजे त्यांचे जे घरची परिस्थिती आहे, त्यांचे जे काय पती आहेत ते जास्त कमावणारे पैसेवाले, म्हणजे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही गडगंज असायला पाहिजे। म्हणजे त्याने कपल असं शोधलं की नवरा कमावता असेल, अधिकारी असेल, त्याच्याकडे भरपूर पैसा असेल आणि त्याची बायको जी आहे ती नोकरदार असणार नाही, कमावती असणार नाही, म्हणजे एका अर्थाने ती हाऊसवाईफ असेल। आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये नेमकं काय त्यानं असं शोधलं कॅप्टन खरातनं? होय, खूप असं त्यानं, ज्याला आपण म्हणतो ना की डेंजर पद्धतीनं त्यानं सायकोलॉजी वापरलेली आहे। ती सायकोलॉजी अशी आहे की नवरा कमावता आहे, पैसेवाला आहे आणि दिवसभर तो कामात बिझी असणार, म्हणजे कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्याच्याकडे कुठेही संधी असणार नाही। आणि याचाच फायदा म्हणण्यापेक्षा गैरफायदा त्याला उचलायचा होता दोन्ही बाजूने। बघा कसं, म्हणजेच काय की सावध शोधत असताना तो त्या महिलेची आणि त्या महिलेच्या घरची परिस्थिती आधी सगळी, त्याचे जे काय बगलबच्चे होते किंवा भक्तांच्या नावाखाली जो काय बाजार त्यानं निर्माण केला होता, त्यातले जे काय चमचे होते त्या चमच्यांच्या मार्फत तो त्या घराची सगळी माहिती संकलित करायचा, गोळा करायचा आणि त्यामुळे घरची परिस्थिती कशी आहेत आणि नवरा बायको यांचे संबंध कसे आहेत हे हेरायचा। त्यानंतर जर का त्या कपलमध्ये फारसं काही सौख्य नसेल किंवा फारसं त्यांचं काही जमत नसेल, पण घरची आर्थिक परिस्थिती बक्कळ आहे, पण नवऱ्याला वेळ देण्यासाठी कुठेही संधी वगैरे नाही, अशा प्रकारच्या महिलांना तो बरोबर फार लवकर ताब्यात घ्यायचा। कारण का, महिला या इमोशनल असतात। आणि दुसरं जे सेटिंग वापरायचा की आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग असायला पाहिजे। कारण का, स्वतःची वासना शमवण्यासोबतच जो काय लिंग पिसाटपणा त्याने केलेला आहे त्याबरोबरच आपली आर्थिक गरज सुद्धा भागली पाहिजे। कारण पैसा कमावणं हा दुसरा मॅटर जरी असला, दुसरा उद्देश जरी असला, तरी एकाच वेळी दोन्ही आपले उद्देश साध्य झाले पाहिजेत। आणि त्यासाठी म्हणून तो दुसरी एक टेक्निक अशी वापरायचा की असे काय अधिकारी असतील किंवा एक मोठ्या पदावर, अधिकारीच म्हणता येणार नाही परंतु मोठ्या पदावर आणि कमावणारे जे पुरुष असतील ते पुरुष आणि महिला त्याच्याकडे ज्या काही यायच्या सगळ्याची कुंडली त्याच्याकडे असायची। आता तो थोडा भविष्यवेत्ता वगैरे होता त्यामुळे बऱ्याच जणांचा त्याच्यावर विश्वास होता, परंतु सगळ्यांचे फोटो कलेक्ट करायचा आणि त्याला पैसा कोणाकडून पाहायचा आणि स्वतःची लैंगिक भूक कोणाकडून भागवायची, अशा प्रकारचं सॉर्टिंग करून त्या दोघांची जोडी कशी जमेल यासाठी म्हणून तो एक 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 असे षडयंत्र रचत जायचा। म्हणजेच काय की तुमचं याच्याशी पटतंय, तुमची कुंडली याच्याशी जुळते, तुमचं तुमच्या पत्नीशी कधी हे जुळणार नाही, भविष्यात देखील कधी जुळणार नाही, मात्र या पत्नीशी तुमचं, या बाईशी, या महिलेशी तुमचं जुळू शकतं, भविष्यामध्ये तुम्हाला याच्यापासून फार समाधान मिळू शकतं, तुम्ही समजून जाल काय आहे ते। म्हणजे अशा प्रकारचा सेटिंग लावायचा आणि तीच महिला त्या पुरुषाबरोबर अशा प्रकारचे तो जोड्या लावून टाकायचा। झालं, म्हणजे त्यांचं कनेक्शन तर झालं, त्यांची सेटिंग तर झाली, मध्येच याची सुद्धा सेटिंग लावायची। आणि असं झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर मात्र त्यांना कुठेतरी ब्लॅकमेल सुरू करायचं, कारण याच्याकडे बरेचसे व्हिडिओ असायचे। आणि दुसरं म्हणजे गरबा कोणाचाही असला तरी ज्याला जाळ्यात ओढलंय, ज्या पुरुषाला जाळ्यात ओढलंय त्याला धमकी द्यायची, त्याला भीती दाखवायची आणि त्याच्याकडून पुन्हा पैसे उकळत राहायचे। अशा प्रकारचे म्हणजे सेटिंग लावत असतानाच आपली दोन्ही गरजा कशा भागवता येतील याचा पुरेपूर विचार या खरातनं केलेला होता। आणि दुसरी एक गोष्ट जी समोर आलेली आहे की काही ज्या काय बातम्या समोर येत आहेत त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की तब्बल 13 वर्ष त्यानं महिलांवर त्या प्रकारे बलात्कार वगैरे केला। या ठिकाणी मुद्दा असा येतो मित्रांनो की 15 वर्ष जर एखादा पुरुष एखाद्या महिलेवर त्या ठिकाणी जबरदस्ती जर का करत असेल तर 15 वर्ष खरंच एखादी महिला शांत राहू शकेल का? जे कॉमन महिला आहे किंवा आपण जे सामान्य घरातील ज्याला म्हणतो ती अशी 15 वर्ष शांत राहू शकेल का? नाही। पण आता बिंग
फुटलंय, त्यामुळं धडाधड आता हे प्रकरण समोर जरी येत असले तरी यामध्ये इतकं सुशिक्षित असताना सुद्धा अशा प्रकारे त्याच्या आहारी जाणं आणि मग 12-13 वर्ष अशा प्रकारे बलात्कार केला, अशा प्रकारे जबरदस्ती केली, अशा प्रकारच्या ज्या बातम्या येतात त्यामध्ये ज्या उच्च शिक्षित महिला आहेत किंवा सुशिक्षित वगैरे महिला आहेत त्यांचा सुद्धा तेवढा दोष आहे. कारण 10-15 वर्ष असं कोणीही शांत राहू शकत नाही आणि शांत राहून एक प्रकारे त्या खराच मोटिवेशन किंवा एक प्रकारे त्याला सपोर्टिव्ह भूमिका या महिलांनी घेतली. आणि विशेष म्हणजे जे आपण म्हणतो की अशिक्षित त्या बाबांच्या नादी लागतात, इथे मात्र त्याने उलटा प्रकार केला आणि खास करून आपली लैंगिक भूक आणि दुसरं म्हणजे आर्थिक भूक ह्या भागवण्यासाठी त्यानं बरोबर सायकोलॉजी लावून त्या ठिकाणी जोड्या लावल्या आणि अशा प्रकारे एक जो बाजार मांडला होता. आता सगळं काही एक्सपोज झालं आहे, एक एक बातम्या दररोज येत आहेत. बघूया अजून याच्या बाबतीत नवीन समोर काय येत आहे आणि खरंच अशोक खरात यांना शिक्षा होते का. आपल्याला या विश्लेषणावर काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.